विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या. नुकताच रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे. तर त्या पेपरच्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं की बऱ्याच विद्यार्थी मित्रांमध्ये गोंधळ आलेला आहे की सर तो पेपर खरंच काठिण्य पातळीवरती खूप जास्त आलेला आहे म्हणून. आणि अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांची मानसिकता नक्कीच बिघडणार. आणि जेव्हा जे पुढची जो विद्यार्थी कंबाईन पूर्व परीक्षा 14 जूनला जी परीक्षा देणार आहे, तर या परीक्षेचा परिणाम त्या परीक्षेवरती नक्कीच होणार. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या निगेटिव्ह चर्चा किंवा ज्या नकारात्मक चर्चा तुमच्या अवतीभोवती चाललेल्या असतो ना, पण एक लक्षात घ्यायचं की खरंच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर पेपर कठीण आलेला असेल थोडा, आधीपेक्षा तर थोडा होता, पण हाच पेपर असाच पेपर चर्चा चाललेला आहे की तुम्हाला कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा सुद्धा पेपर येणार. पण एक लक्षात ठेवा, दोन्ही परीक्षा हा पूर्णतः वेगळ्या आहेत. प्रत्येक परीक्षे पातळी खूप वेगळी आलेली असतात. कंबाईनचा जो पूर्व परीक्षेचा पेपर म्हटला, हा इतकाही पण कठीण येणार नाही की तुम्ही सोडू शकणार नाही. पण एक लक्षात ठेवा, मानसिकता नक्की डोक्यामध्ये ठेवा, कारण कंबाईन गट ब चा जो पेपर आलेला आहे, हाही थोडा आधीपेक्षा थोडी लेवल वाढलेली दिसलं, काही प्रमाणात होता. गट ब राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सुद्धा काही जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुमच्या आवाक्याच्या बाहेरचे होते, काही थोडे विचार करायला लावणारे प्रश्न होते. पण तसाच गट ब पूर्व परीक्षेचा पेपर येईल की नाही आज आपण सांगू शकत नाही. पण लक्षात ठेवायचं की या पेपरचा परिणाम तुम्हाला त्या परीक्षेच्या पेपर म्हणजे त्या परीक्षेवरती होऊ देऊ नका. कारण लक्षात ठेवा, दोन्ही परीक्षा वेगळ्या, त्याची पातळी वेगळी, त्यांची प्रमाण वेगळं आणि पूर्णतः अभ्यासक्रम सुद्धा वेगळा आलेला असतो. गोंधळून जाऊ नका की जर पेपर कठीण आला तर नाही सर्वांना अरे कठीण आला असं नसतं कधी. जर पेपर कठीण आला ना आपल्याला कठीण गेला, साऱ्या जगाला कठीण गेला असं समजायचं. एवढंच का मेरिट कमी लागेल, जी मेरिट आधी 100 प्लस राहायचं तर होऊ शकेल 100च्या रेंजमध्ये राहू शकते मेरिट यावेळेस. पण याचा अर्थ तुम्ही पास होणारच नाही अशातला पार्ट नाहीये. तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असेल तर नक्कीच तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार. स्वतःवर विश्वास ठेवा. पण पेपर हातामधून गेल्या एकदाचा की त्याचा विचार करत बसू नका. लगेच पुढच्या पेपरचा तयारी करा. कारण एक पेपर झाला म्हणून काही पुढची परीक्षा आपल्याला पास होणार नाही असं नाहीये. म्हणून येणाऱ्या पुढच्या परीक्षेवरती खूप कमी दिवस राहिलेले आहेत. अगदी 10 ते 12 दिवस बाकी आहे. त्या दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा, सोडून द्या विचार आणि येणाऱ्या पूर्व परीक्षेवरती फोकस करा. 14 जूनला नक्कीच तुमचं यश तुमच्या वाट्याला मिळणारच आहे. पण कुठल्याही चर्चांमध्ये पडू नका. फक्त तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवरती, अभ्यासावरती लक्ष द्या. यश तुमच्या बाजूला मिळणार आहे. चला भेटू आपण